गाईज, कसे तुम्ही? आय होप खूप छान असाल. तर आज हा मी ब्लॉग टाकते लग्नासाठी. म्हणजे लग्नामध्ये आतीचं लग्न होतं हे तुम्हाला पण माहीत आहे, आणि हळदीचा ब्लॉग टाकलाय ते कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय तो, आणि हा पण बघा पूर्ण कसा झालाय ते पण कमेंट करून सांगा. आणि खूप छान लग्न झालंय, खूप एन्जॉय केलाय, डान्स केलाय, ते बघा. आणि तुमचे असेच आशीर्वाद राहू द्यात, कारण की खूप छान सपोर्ट करताय तुम्ही. तुमच्यामुळं तर म्हणजे एवढं मी करू शकते, कारण एवढं म्हणजे कोणत्याही गोष्टीला कोणती गोष्ट करू द्या त्या म्हणजे रिस्पॉन्स फीडबॅक असला पाहिजे. आणि तुमचा खूप छान मला सपोर्ट मिळतोय असं वाटतंय मला. तर असंच आशीर्वाद तुमचे राहू द्या, असाच सपोर्ट असू द्या. तुमच्या विना मी नाही असंच म्हणू शकते मी. तर बघा कसं वाटतंय तर म्हणजे कसा वाटतोय तो ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. दादा वहिनी कशी दिसतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. ह्या चॅनलवरती म्हणजे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असंच प्रेम असू द्या आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि ही अशी मी मेकअपला बसले होते. अगोदरचं मी तिथून घरून वगैरे निघताना मी म्हणजे शूट केलं नव्हतं, पण इथं मी काकूंची इथं येऊन इथं आमच्या माळीनगरमध्ये म्हणजे मी तिथं मेकअप केला होता काकूंच्या इथं. तर ह्या अशा दिदी आहेत, मयूर दिदी, ह्या दिदी म्हणजे काकू, आणि वैभवी म्हणजे माझी सिस्टर, तिनं माझा मेकअप केला होता. मेकअप निम्मा झाला होता, मला जायचं होतं, थोडीशी घाई होती, आणि या दिदीला पण जायचं होतं. आणि मी जाऊ तोपर्यंत हे वरात झाली होती, सुरू झाली, ती निम्म्यान गेली होती. आलं होते वहिनी आणि दादा बसले, हे सगळे वाहिनीकडचे होते. डान्स वगैरे केला, आणि ह्यांची अगोदरच खूप लोक येऊन बसले होते. हॉल खूप मोठा होता, पण एवढे लोक आले होते की जागा पण नव्हती. वरड अजून यायचंच होतं, म्हणजे डान्स वगैरे करत ह्यांना दोघांनाच एंट्री ह्यांची घ्यायची चालू होती. हे एवढे लोक सगळे बसले होते आणि उभा राहिले. प्लसमध्ये ह्या साईडला दिसतंय तेवढं हे वराडच होतं पूर्ण, आणि पाठीमागं पण लोक होते तेवढेच. किती छान दिसतात ते दोघंजण. आणि हे असं डेकोरेशन केलं होतं, हे त्यांनी तिथं स्टेजवरती गेल्यावरती उभा केलं होतं. आपण शांततेचं सहकार्य केलं तर हा विधी काय चालतोय आणि हा समोर दिसतोय तो उभा राहिलेला, तो माझ्या भावाचा मुलगाच, म्हणजे मी ह्याच्या अगोदर ब्लॉग टाकला होता तोच आहे. ही वहिनी अलीकडे साईडली जो डोक्यात टाकत होता फुलं. आणि काय लहान मुलांना ओळख लागत नाही, तसंच आमचा दादू आहे. त्यामुळं ही आजी म्हणजे त्याची आजी आणि माझी मोठी मम्मी आहे. तर त्याचं एकट्याचंच काहीतरी चाललं होतं, ह्याच्या वहिनीच्या डोक्यात फुलं टाक किंवा आजीच्या डोक्यात फुलं टाक, आणि ह्या त्याला सपोर्ट करत होता का, सांगतोय तो की टाक म्हणून ते सांगवरती. जय मंगलानी सत्संगाय मतिस
सगळे स्टेजवरती गेलो होतो त्याच्यासोबत फोटो काढायला, पण ते वहिनीच्या साईडच्या लोकांना जायचं होतं म्हणजे खूप लांब, त्यामुळं त्यांच्यासोबत त्यांचे पहिल्यांदा फोटो काढून घेतले आणि मग नंतर आम्ही फोटो काढलेत. नंतर हे दादा, चिकू भैया, वशिम दादा आणि हा आहे तो विशाल भैया, त्यांनी सगळ्यांनी जेवण केलं. मी नंतर केलं खरं तर. आणि कसा वाटला ते ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. ह्यांचे जेवणामध्ये व्यस्त होते, तर कमेंट करून नक्की सांगा आणि असंच प्रेम राहू द्या. थँक्यू.